मित्रांनो आपण पुनरचित सेतू अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत आणि आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यासाठी दिवस क्रमांक 17ची कृती येथे पूर्ण करून पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। बघा बाळांनो, आजचं कौशल्य आहे वाचन व लेखन। क्षमता तुमच्यामध्ये येणे आवश्यक आहे। वाचन, लेखन आणि संभाषण म्हणजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे। आणि तिसरं आहे प्रकट वाचन व मूक वाचन। बाळांनो, ह्याच्यामध्ये दोन घटक आहेत, प्रकट वाचन आणि मूक वाचन। प्रकट वाचन म्हणजे काय हो सांगा बघूया। आपण 2 दिवसापूर्वीच पाहिलेलं आहे सगळ्या गोष्टी। प्रकट म्हणजे जोरात वाचणे, ओके, आवाजाने वाचणे, आपल्या ध्वनीसहित वाचणे। आणि मूक वाचन याचा अर्थ मनातल्या मनात वाचणे, ध्वनीचा वापर न करत वाचणे, याला मूक वाचन असं म्हटलं जातं। आता तुम्हाला आपण 1-2 पॅराग्राफ देण्यात आलेले आहेत। हे 2 पॅराग्राफ तुम्ही मौखिक वाचायचं आहे, म्हणजेच प्रकट वाचनसुद्धा करायचं आहे आणि मनातल्या मनात वाचायचं आहे। इथे दिलेले आहे बघा, जाणून घेऊया। बॅनरखाली आपल्याला काम दिलेलं आहे। दिलेल्या उताराचे प्रकट वाचन व मूक वाचन विद्यार्थ्याकडून शिक्षकांनी करून घ्यावे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परमवीर चक्र या विषयीची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करावे। आता परमवीर चक्रबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे का हो? हे बघायचं आहे। तसेच आणखी काय आहे तर मूक वाचन आणि प्रकट वाचन 2 घटक आहेत बाळांनो। प्रकट वाचन याचा अर्थ सांगितलोच मी आता, ध्वनीसहित वाचणे, आणि मूक वाचन याचा अर्थ काय, मनातल्या मनात वाचणे। आता आपण इथं सांगितले विद्यार्थ्यांना परमवीर चक्रबद्दल माहिती द्या। माहिती आहे का हो? बघूया चला। बघा आपल्याला 2 पॅराग्राफ दिले आहेत, ते आपण वाचायला सुरू करूया। मी सुरुवातीला तर प्रकट वाचन करतो, तुम्ही मनातल्या मनात वाचणार। पावसाळ्याचे दिवस होते। गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते। पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता। कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या। कुंदा वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली होती। नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या। खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही। तिकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या। एवढ्यात नीलाचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला। धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कोणीतरी वाचवा हो। ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली। रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती। कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सर पोहत नदीच्या दिशेने निघाली। तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले। कुंदाने रजियाला काठाकडे आणले। लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता। कुंदाने त्याला धरले। सर्वांनी या दोघींना बाहेर काढले। ही बातमी गावभर पसरली। साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती। साऱ्यांच्या कौतुकाचा वर्षावाने कुंदा आनंदून गेली। हा जो पॅराग्राफ असला कोणाबद्दल आहे हो? हा पॅराग्राफ होता एक कुंदा नावाच्या मुलगीबद्दल आणि तिने केलेल्या धाडसाबद्दल, तिने केलेल्या साहसाबद्दल। साहस ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे बाळांनो। आपण धाडस हे केलंच पाहिजे। बघा वर उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला घटनाक्रम सांगता येईल का बघूया काय काय घटना आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल तर तुम्ही लिहून घ्या। नंबर 1 घटना याच्यामध्ये काय आहे, कुंदा आणि त्याच्या मैत्रिणी खेळण्यासाठी गेलेल्या आहेत। त्याच वेळेला तिथं काय नदीला काय आलेलं आहे, पावसामुळे पाणी भरपूर आलेलं आहे। ही दुसरी घटना। तिसरी घटना, नदीच्या काठी मुली खेळण्यामध्ये दंग झाल्या। चौथी घटना काय झाली, नीला आणि दुसरी मुलगी रजिया हे नदीच्या किनारी गेल्या। चौथी घटना, रजिया पाण्यामध्ये पडली। आणि 5वी घटना, पळत जाऊन 5वी घटना सांगा वाटलं तर नीलाने ओरडले आणि कुंदाने जाऊन त्याला वाचवले। अशा पद्धतीने तुम्ही इथं घटनाक्रम लिहू शकता, किंवा लोकांनी दोर टाकून वर काढला हे पण तुम्ही तिथं तुमच्या पद्धतीने बोलू शकता। आता त्याच्यानंतर बघा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मते जाणून घ्यावीत। बघा पहिला प्रश्न काय आहे, कुंदा केव्हा पोहायला शिकली होती? कुंदा कधी पोहायला शिकली हो? वयाच्या 8व्या वर्षी। ही कुंदा ही कधी वयाच्या 8व्या वर्षीच हिने कुंदाने पोहायला शिकलेली होती। त्याच्यानंतर कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले नदीवर गेल्या? तर कुंदाला नदीवर गेल्यानंतर दिसले बघा, रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती। त्या उत्तर आहे बघायचं। रजिया काय केली होती, रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती। हे याचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिसून येईल। त्याच्यानंतर पुढे काय, उतारा वाचून तुम्हाला कुंदाचे कोणते गुण जाणवले त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे। बघा हे पण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही बघून लिहा फक्त। कुंदा वयाने लहान पण समजूतदार आहे।
तिच्याकडे प्रसंगावधान ही बाब उत्तम आहे. तिने रझियाचे प्राण ज्याप्रमाणे वाचवले त्यावरून तिच्यात धाडस व निर्णय क्षमता हे गुण असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे तुम्हाला मी सांगितलं ते तुम्ही नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करा. बाळांनो, हे स्वतः तुमच्या मनामध्ये जसं येईल तसं लिहा, ते छान कधी पण असतं. त्याच्यानंतर बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील घटना वाचल्यानंतर आपले विचार लिखित स्वरूपात मांडण्यास. आता ह्या घटनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला म्हणजे कोण आवडलं? तुम्हाला कुंदा आवडली, रझिया आवडली, नीला आवडली? म्हणजे कोणतं पात्र तुम्हाला जास्त प्रभावित करतं हे महत्त्वाचं असतं बाळांनो. बघा, लक्षात घ्या, आयडियल कोणीतरी आपल्या समोर असणे महत्त्वाचं आहे आयुष्य जगत असताना. आता बघा, कुंदांचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीच्या माध्यमातून पाठवाल ते खालील चौकटीत लिहा. आता आपल्या सर्वांच्याकडे बघा मोबाईल आहे, तर ही चौकट समोर दिलेली आहे. ह्या चौकटीमध्ये मग तू काय लिहिणार? आता मी तुम्हाला एक थोडकं सांगतो, तसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा, अभिनंदन कुंदा, तुझ्या कार्याला सलाम. धाडस असावे तुझ्यासारखे. कुंदा, तुझ्या कार्याला सलाम. सलाम तुझ्या धाडसाला. धाडस असावे तुझ्यासारखे. तुझ्या निर्णय क्षमतेत अशीच वाढ व्हावी व तुझ्या धाडसाने भारत देशाची मान सदैव उंच राहावी. म्हणजे थोडकंच द्यायचं आहे आणि अतिशय उच्च द्यायचं आहे. म्हणजे असं खूपच फापड फसाड देण्यापेक्षा असं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तेच तुम्ही तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा. आता बघा, तुम्ही स्वतः पाहिलेली व ऐकलेली अशाच एका प्रकारची कथा किंवा घटना विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्हाला जे तुम्ही आजूबाजूला तुमच्या घराच्या ते काय पाहायला असणार आहात ते पण तुम्ही नक्की सांगा. ॲक्सिडेंटमधून वाचवायचं सांगा, किंवा एखाद्या करंट लागल्यानंतर आपण कुणाला तर वाचवतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सांगू शकता. आता बघा, सराव करूया या बॅनरखाली पण आपल्याला काहीतरी काम देण्यात आलेलं आहे. तुम्ही रझियाचे हितचिंतक आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल? आता बघा, रझिया ही लहान मुलगी आहे, तर आपण ह्याला कोणत्या सूचना देऊ शकतो? सर्वात प्रथम आपण सूचना याला देऊ शकतो, रझिया, लहान मुलांनी मोठ्या लोकांच्या आज्ञांचे पालन करावे. नंबर 2, खेळत असताना सावधानता बाळगावी. नंबर 3, उंच ठिकाणी व धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये. नंबर 4, मोठ्या लोकांच्या सहवासातच खेळावे. व नंबर 5, अशा खेळण्यासहित खेळावे ज्याच्याकडून आपल्याला इजा होणार नाही. अशा पद्धतीने त्याला सूचना आपण देऊ शकतो. आता त्याच्यानंतर आणखी एक पॅराग्राफ आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आलेलं आहे की त्याचं प्रकट वाचन आणि मूक वाचन तुम्हाला करायचं आहे. बघा, प्रकट वाचन आणि मूक वाचन दोन्ही करायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रकट वाचन करून दाखवतो, तुम्ही मूक वाचन नक्कीच करा. बघा, परमवीर चक्र. परमवीर चक्र दिसायला अगदी साधे आहे. कास्य धातूपासून बनवलेले, छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे. गडद जांभळे कापडपट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये 2 कमल पुष्पे आहेत. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्सलिखितपणे बोलत असत. बघा बाळांनो, इथं आपल्याला परमवीर चक्राबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि हे परमवीर चक्र बनवलं कोणी ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा लगाव किंवा महाराष्ट्राने भारत देशाची नेहमीच आपली शान वाढवलेली आहे. सो अशा पद्धतीने हे परमवीर चक्र आहे बाळांनो. परमवीर चक्र हे याची सुरुवात झालेली आहे ती 1950 रोजी आणि हे परमवीर चक्र 26 जानेवारी 1950ला याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून हे देण्यात येत आहे. तसेच जर आपण याचं माहिती आपण इंटरनेटवरून खूप सारी काढू शकतो, ह्या प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला कल्पक या बॅनरखाली काम देण्यात आलेलंच आहे. तो तसेच तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवणार आहे. परमवीर चक्राचे चित्र काढा व रंगवा. बघा, आता नेटवरून तुम्हाला दिसेल किंवा इथं समोर पण तुमच्या आला असेल. आता त्याच पद्धतीने बघा, याच्यामध्ये बघा, डाव्या बाजूला हे परमवीर चक्र आहे आणि उजव्या बाजूला हे परमवीर चक्राची डिझाईन ज्यांनी केली ह्या म्हणजे कोण? सावित्रीबाई खानोलकर आहेत. ठीक आहे, यांनी याची डिझाईन केलेली आहे. आणि हे परमवीर चक्र आहे, अतिशय साधा आहे ना. याच्यामध्ये बघा, जर बघायला गेलं तर जांभळी पट्टी ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारा हे गोल राऊंड आणि त्याच्यामध्ये असणारा मधोमध हा बोधचिन्ह म्हणजे आपण आपलं जे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे
ते बोध चिन्ह आणि त्याच्यानंतर कमलपुष्पे असं साधं आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड असं दोन्ही काढला तर खूप छान. जी फ्रंट साईड तुमच्यासमोर जी दिसते ती फ्रंट साईड आहे, म्हणजे समोरची बाजू आहे. मागच्या बाजूला मराठीमध्ये म्हणजेच हिंदीमध्ये आणि दुसरी भाषा आहे इंग्रजीमध्ये परमवीर चक्र असं लिहिण्यात आलेलं आहे. एवढंच आहे. पण सोपं आहे. पण हे कधी दिलं जातं म्हणजे भारताचं अति उच्च असं हे पदक आहे. या पदकाबद्दल आपण थोडी माहिती आपण आता बघा बाळांनो. परमवीर चक्र तुमच्यासमोर आता दिसत असेल. परमवीर चक्राचे हे फोटो आहेत. ह्याच्यासमोर जे दिसतंय ते परमवीर चक्र आहे बाळांनो. ह्याचे बघा, परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे. युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो. पुन्हा एकदा सांगतो मी, हा काय सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे. कोणता पुरस्कार आहे? सर्वोच्च सैन्य पुरस्कार. आत्तापर्यंत हा फक्त 21 लोकांनाच देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेले असून त्यातील 14 पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. 21 पैकी 20 पुरस्कार भारतीय सैन्य तर 1 वायुसेना सदस्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा किती, 21 पैकी 20 हे भारतीय सैन्य तर 1 वायुसेनेचे. आपल्याकडे 3 दल आहेत ना, नौदल, भूदल आणि वायुदल. अशा तिन्हीपैकी सैन्य दलाला 20 तर वायुसेनेला 1 पदक हे भेटण्यात आलेलं आहे. प्रकार आहे युद्धकालीन वीरता. ठीक आहे. वर्ग त्याला म्हणू शकतो आपण राष्ट्रीय बहादुरी. स्थापित झालेले 1950ला. प्रथम वर्ष पुरस्कार 1947. अंतरिम जे लास्ट देण्यात आलेलं आहे ते 1999ला. एकूण आतापर्यंत 21 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. सन्मान करते कोण देतं हे? तर भारत सरकार. त्याची रिबन बघा, जांभळ्या कलरची असते. प्रथम पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा आणि शेवटचे आहेत कॅप्टन विक्रम बत्रा आत्तापर्यंत. ह्याच्यानंतर पण आणखी बाळांत भेटत राहतील. सो अशा पद्धतीने याची माहिती आहे. तुम्हाला ती समजली असेल. तुम्ही त्याच्याबद्दल वहीमध्ये काम लिहिलेलं आहे. परमवीर चक्राचे चित्र काढा व रंगवा. बाळांनो, परमवीर चक्र तुम्हाला फोटो दिसत असेल स्क्रीनवर, तसं बघा. त्याचा एक फोटो तुम्ही ड्रॉ करा. पेन्सिलने ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं आहे बघा, आंतरजालावरून आपल्या परमवीर यांचे चित्र मिळवा. नाव व 5-6 वाक्यात त्यांची माहिती या पद्धतीने वहीत चिटकवा. म्हणजे बघा इथं काय करायचं माहिती आहे काय, जे आपले टोटल जे 21 वीर आहेत, आत्तापर्यंत हे 21 वीरांना देण्यात आलेलं आहे. मी बहुतेक माझ्या मागच्या वेळेला सांगितलं नाही बहुतेक, पण बघा परमवीर चक्र हे आत्तापर्यंत 21 लोकांनाच देण्यात आलेलं आहे बाळांनो. म्हणजे अतिशय उच्च कामगिरी करणाऱ्या लोकांनाच हे दिलं जातं. 21 लोकांना दिलेलं आहे. त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ह्या सगळ्या लोकांची नावं आहेत आणि यांची नावावरून तुम्ही नेटवर प्रत्येकाची माहिती तुम्ही चेक करू शकता. आणि जे प्रथम दिलेलं आलेलं आहे, प्रथम जे पुरस्कार देण्यात आलेला आहे तो 1947 रोजी देण्यात आलेला आहे. तर याची माहिती तुम्ही नेटवर नक्कीच प्राप्त करू शकता आणि त्याची माहिती वहीमध्ये लिहून तुम्ही चिटकवा. जशी मी तुम्हाला आता एका स्क्रीनवर फक्त एका व्यक्तीची माहिती तुम्हाला मी आता इथं दाखवणार आहे, ती बघा आणि त्या पद्धतीने करा. सो बाळांनो, ही अशी आजची ॲक्टिव्हिटी होती. आशा आहे सर्वांना आजची ॲक्टिव्हिटी आवडली असेल. आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्यामध्ये धाडस तयार करणे हे महत्त्वाचं गुण आहे. वाचन लेखन तर आहेच, पण धाडस, देशासाठी बलिदान आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द ही तुमच्यामध्ये येणे आवश्यक आहे. सो फ्रेंड्स, आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढंच. आशा सर्वांना भाग आवडला असेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.